सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। राहता महाराज यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर दुसऱ्याला का दिले असा जाब विचारत नगरसेवक दशरथ तुपे व त्यांचे बंधू पांडुरंग तुपे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या प्रकरणी शहरातील तुषार सदाफळ व त्यांच्या सोबतच्या 10 ते 12 जणांविरुद्ध राहता पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले। राहता तालुक्यातील वाकडी शिवारात शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जाधव पानसरे वस्ती परिसरात रस्त्यालगत असलेल्या शेतात बिबट्याचे 4 बछडे आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती तत्काळ कोपरगाव वन विभागाला देण्यात आली आहे। वाकडी शिवारातील जाधव पानसरे वस्ती रोडवरून वाहनाने जात असताना रस्त्यालगत असलेल्या शेतात काही हालचाल होत असल्याचं प्रत्यक्षदर्शी उपसरपंच सुरेश जाधव व सागर जाधव यांच्या निदर्शनास आलं। श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील काही आडतदार व्यापारी कांद्याचे बाजारभाव पडलेले असल्याने शेतावरच 9 ते 10 रुपयाने कांदा खरेदी करत असून घसरलेल्या दराबाबत शेतकऱ्यांची दुमत नाही। मात्र पट्टी देताना एका गोणी मागे 1 किलो घट आणि पेमेंट मधून 2% कपात करून मनमानी करत आहेत। या कपातीच्या नावाखाली शेतातील कांदा भराई मजुरी खर्च एक प्रकारे शेतकऱ्यांच्याच पट्टीतून काढत आहेत। या कपातीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। वक्फ बोर्ड जमिनीचा ताबा देण्याच्या कारणावरून श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीबान येथील एका गैरकायद्याची मंडळी जमून अर्वाच्यपणे शिवीगाळ करून कोयत्याने मारहाण करून जखमी केलाय, तसेच घरातील संसार उपयोगी वस्तूची तोडफोड केल्याची घटना घडली। याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तन्वीर सलीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इमाम बादशाह शेख, यास्मीन इमाम शेख, निशान इमाम शेख, रज्जाक इमाम शेख, रेहान इमाम शेख तसेच मज्जू सादिक सय्यद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। यांत्रिकीकरणाच्या युगात ही गाढवांचे महत्त्व कायम आहे। श्री क्षेत्र मढी येथील कानिपनाथ यात्रेनिमित्त भरलेला प्रसिद्ध गाढवांच्या बाजारात यंदा गाढवांनी मोठा भाव खाल्लाय। ग्राहकांची गर्दी जास्त आणि विक्रेत्यांची संख्या कमी असल्याने गाढवांच्या किमती दुप्पट वाढल्यात। राज्यातील सर्वात मोठ्या गाढव बाजारात केवळ 200 गाढवे विक्रीसाठी आली असून गुजरातच्या काठेवाडी गाढवांना विशेष मागणी आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये या छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। जगाचं लक्ष सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाकडे लागलं असून युद्ध विराम कधी होईल याची वाट सर्वजण पाहतायत। या युद्धाचे परिणाम जागतिक पातळीवर होत असून हजारो नागरिक मृत्युमुखी पडल्यात। भारतानेही युद्ध संदर्भाने भूमिका स्पष्ट करत युद्ध थांबवण्याची गरज व्यक्त केली आहे। तसेच आखाती देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधित नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून संपर्क केला होता। यातच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून युद्धजन्य परिस्थितीत भारताने शांततेसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे। शेवगाव येथील संवेदना योगा सेंटर येथे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी शेवगाव गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिला दिनाच्या शुभेच्छा देताना एक महत्त्वपूर्ण संदेश दिला। सोनल शहा म्हणाल्या की जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा त्या सर्व संवेदनशील पुरुषांना जे महिलांच्या स्वप्नाचा आदर करतात आणि समानतेच्या प्रवासात खांद्याला खांदा लावून चालतात, त्या पुरुषांना जे साथ देण्याचं महत्त्व जाणत आहेत, त्या पुरुषांना जे साथ देण्याचं महत्त्व जाणतात आणि जे महिलांसाठी नाही तर महिलांसोबत उभे राहतात
त्यांनी पुढे सांगितलं की समाजात खरी समानता निर्माण करण्यासाठी स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे। या प्रसंगी योगा सेंटर मध्ये महिलांनी आरोग्य, आत्मविश्वास आणि समतेचा संदेश दिला। आभार योगाचार्य लक्ष्मण महाराज नलवडे यांनी मानला। आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रावरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात अनोखा सोहळा पार पडला। यावेळी MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्यातून देशातील पहिले बायोहॅपीनेस सेंटर महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू करण्यात आलं। ही बाब विशेष उल्लेखनीय आहे। दरम्यान या उपक्रमामुळे जैवविविधतेचे संवर्धन, पारंपरिक वाहनांचे जतन व पर्यावरणपूरक शेताला चालना मिळणार आहे, असं यावेळी सांगण्यात आलं। निसर्गाच्या रंगबदलाची साक्ष सध्या भंडारदरा, रंधा, गुहिरे, कातलापूर, वाकी परिसरात पावलोपावली दिसून येत आहे। उन्हाची तीव्रता वाढू लागताच निसर्गाने जणू केसरी लाल रंगाची उधळण केली आहे। वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जाणारा पळस सध्या पूर्ण बहरात असून रस्ते, माळरानाने, शिवारात आणि डोंगरकडा या केसरी लाल फुलांनी उजळून निघाल्यात। रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला मढी येथे कानिफनाथाच्या संजीवन समाधी दर्शनासाठी नाथ भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। नाथ संप्रदायाचे शक्तीपीठ असलेल्या मढी येथील शनिवारी लाखो नाथ भक्त दाखल झाले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं। रंगपंचमीला पारंपरिक पद्धतीने कानिफनाथांचा समाधी सोहळा साजरा केला जातो। त्या सोहळ्याच्या पर्वणीसाठी राज्यभरातून भाविक मढीत दाखल झाले आहेत। त्यावेळी डॉक्टर मध्ये इथे संपतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।